मीरा भाईंदरमधल्या मिठागराच्या 254 एकर शासकीय जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे। हायकोर्टाने इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि मीरा सॉल्ट वर्कच्या बाजूने निकाल दिल्यावर सरकारला मोठा धक्का बसलाय। केंद्राला भाडेपट्ट्याने दिलेली जमीन खासगी कंपनीकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जमीन परत मिळवण्यासाठी सरकार आता सर्वोच्च न्यायालयात लढाई लढणार आहे। मीरा भाईंदर इथले शेकडो एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्कावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं। महाराष्ट्र सरकारने 254 एकर जमीन 2 बिल्डर्सना दिल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। महाराष्ट्र सरकारकडे मोठमोठे वकील आहेत, तरीही सरकारने खटला हरला। सरकार मुद्दाम हरलं का असा संजय राऊतांनी संशय व्यक्त केलाय। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप करत सुमारे 254 एकराहून अधिक सरकारी जमीन खासगी बिल्डरांच्या फायद्यासाठी वळवण्यात आली आहे असा दावा केला। हे दोन महावीर कोण आहेत ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंदण देण्यात आलेली आहे। अंदण आम्हाला सलग 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला। इथे इस्टेट कंपन्यांना दिली जाते, तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो। या खटल्यामध्ये हा पराभव जाणून बाजून स्वीकारला आहे। हार कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून असाही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की सरकारच हरला आहे, हरवून घेतलं स्वतःला 254 एकर जमिनीसाठी। पण मला तसं वाटत नाही। सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते हे माझ्या लक्षात आलं आहे। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीने सर्व अभ्यास करून ही जागा राज्य सरकारच्या मालकीची ठरवली होती। त्याविरुद्ध कोकण विभागाच्या आयुक्ताकडे ते अपील गेलं। त्या कोकण विभागाच्या आयुक्तांनी तत्कालीन त्या विरुद्ध निर्णय दिला। निर्णय दिल्यानंतर ते पुन्हा प्रकरण राज्य सरकारने लावून धरायला पाहिजे होतं। राज्य सरकारने लावून धरलं नाही आणि वेळकाणूपणा या सगळ्या प्रकरणामुळे झाल्यामुळे आज ही जमीन राज्य सरकारच्या हातून जाते आहे आणि प्रचंड नुकसान या सरकारचं होतं आहे असं माझं मत आहे। हायकोर्टाने ही जमीन कंपनीला द्यायचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण महसूल मंत्री बावनकुळेंनी दिले। पाहूया। या ठिकाणी संजय राऊतजीशी मी काल बोललो, माननीय वडेट्टीवारजीशी बोललो आहे। त्यामुळं आम्ही सर्व मिळून शेवटी ही जमीन काही आत्ता बावनकुळेंच्या काळात किंवा देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या काळात ही काही त्यांना अलॉट केली नाही आहे। 999 वर्षाची लीज आहे। 100 वर्षापूर्वी त्यांना ती जमीन देण्यात आली होती आणि त्यातनं ती लीज सबलेट करण्यात आली। मोठी हिस्ट्री आहे, पण यामध्ये आम्ही कोणाला सोडणार नाही। आम्ही सुप्रीम कोर्टात जातो आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी निदा खान प्रकरणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि मतीन पटेल यांच्या चौकशीची मागणी केली आहे। शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी केली, तर एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि ओवैसींच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत। निदा खानला लपण्यासाठी मदत करणाऱ्या मतीन पटेल यांच्याकडनं ही बॅनरबाजी करण्यात आली। रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा शरद पवारांची निवड झाली आहे। 2026 ते 29 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी शरद पवार अध्यक्ष असणार आहेत। अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्यामुळे शरद पवारांची निवड ही बिनविरोध झाली। राज्य सरकारकडून पात्र दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला 2,500 रुपये अनुदान दिलं जातं। मात्र राज्यभरातील लाखो दिव्यांगांना फेब्रुवारी महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे 2,500 रुपये मिळालेच नाही। फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे 3 सलग महिने निराधारांना अनुदान न मिळाल्यानं त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। नागपूर विभागातील 6 वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही नेत्रहीनांनी एकत्रित येऊन थेट मुख्यमंत्र्यांचं कार्यालय गाठलं, तर नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयातनं तातडीने मंत्रालयात फोन करून दिव्यांगांचा निधी लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश दिल्याची माहिती समोर येते। दिव्यांगांच्या निधीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, अन्यथा दुर्दैवाने 19 तारखेला आम्हाला मंत्रालयात आंदोलन करावं लागेल असा इशाराच बच्चू कडू यांनी देऊन टाकला। एबीपी माझावर न्यूज बघितली। काही नेत्रहीन लोक नागपूरमध्ये सीएम साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढला असं समजलं। खरं तर ही बाब अतिशय वेदनादायी आहे। मी सातत्यानं सावे साहेबांच्या संपर्कात होतो। तुमचे सचिव जे आहे दिव्यांग मंत्रालयाचे
त्यांच्याशी शिंदेसाहेब पण बोलले, मी पण बोललो का जो GR काढला का जिथपर्यंत UDID कार्ड नाही तोपर्यंत त्यांना आपण पगार देऊ नये. फार चुकीचा निर्णय आहे हा. शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. एकदा 40% प्रमाणपत्र अपंगत्वाचं भेटलं का तो त्या संजय गांधीचा खरं तर लाभार्थी ठरू शकतं. परंतु 2 GR काढल्यामुळं मागच्या काळात ह्या 50% दिव्यांग या मानधनापासून दूर गेलेले आहे. अतिशय वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी मनावर घेऊन हे काम करावं, नाहीतर दुर्दैवानं आम्हाला 19 तारखेला मंत्रालयात आंदोलन करावे लागेल. याची दखल त्यांनी घ्यावी. सरकार स्थापनेला 1.5 वर्ष उलटल्यानंतरही राज्यातलं महामंडळ वाटप रखडलेलं आहे. महायुतीमध्ये एकमत होत नाहीये, त्यामुळे महामंडळ वाटपाचं भिजत घोंगड आहे. इच्छुकांची संख्या अधिक आहे, त्यामुळे महामंडळ वाटपाला ब्रेक लागलाय. नाराजी नाट्य वाढू नये म्हणून महामंडळ नियुक्तीत दिरंगाई होते. असं जवळपास तर 170 महामंडळ आहेत, ज्यात 750हून अधिक सदस्यांची नियुक्ती होऊ शकते. मात्र नियुक्तीची संख्या कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त अशी महायुतीमध्ये परिस्थिती. महायुतीतली धुसफूस आणि वादविवाद टाळण्यासाठी समन्वय समिती तयार करण्यात आली होती, ज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील होते. मात्र तिन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी समन्वय समितीत काम न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता नव्याने महायुतीच्या सरकारच्या मंत्र्यांची समन्वय समिती बनवण्यात आली आहे, ज्यात दोन्ही प्रदेशाध्यक्षांना स्थान देण्यात आलेलं नाहीये. सरकारच्या स्तरावर येणाऱ्या अडचणी तिघांमधील समन्वय राखणं, वाद टाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.